संजय व्हेजिटेबल अँड किचनमध्ये आपलं स्वागत आहे। चला आज मी करते उपवासाचे थालीपीठ। उपवासाच्या थालीपीठासाठी मी काय घेतलं ते तुम्हाला दाखवते। एक घेतलं रताळं, 2 बटाटे, 3-4 हिरव्या मिरच्या कुटून घेतल्या, अर्धी वाटी कोथिंबीर, अर्धी वाटी साबुदाणा आणि भगरचं पीठ आणि अर्धी वाटी दाण्याचं कूट। चला मी दाखवते। एक बटाटा शिलून घेते, रताळं पण शिलून घेते, रताळं किसून घेते, रताळं झालं किसून। आता बटाटा घेते किसून। हे आपला बटाटा आणि रताळा किसून पिळून घेतलाय, म्हणजे मोकळा सुक्का झाला तो। आता त्याच्यात टाकते साबुदाणा आणि भगरीचं पीठ, थोडं दाण्याचं कूट, ही हिरवी मिरची, भरपूर कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ। आता हे मिक्स करून घेते। छान झालं मळून, मस्त गोळा झालाय। आता दाखवते थालीपीठ। छान छोटे छोटे थालीपीठ करून घेते आता। हे टाकलं आपलं थालीपीठ। आता त्याला 10 मिनिटं मस्त होऊ देते। कच्चा बटाटा आणि कच्चा रताळा आहे म्हणून त्याला 10 मिनिटं खुसखुशीत होईल ते छान। थोडंसं तूप सोडून घेते। हे झालं आपलं थालीपीठ तयार। आता घेते काढून दाखवते। हे झाले आपले थालीपीठ। त्याच्याबरोबर मी ठेवली दाण्याची आणि खोबऱ्याची चटणी आणि दही। आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा।